चांगल्या तरुणाचा आवाज आपण बघतो. हो, हो. तुम्हाला मला पण येतो. हो. मी यांना बोललो ना. काय? विषयी मुंबईतील एका कार्यक्रमामध्ये जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी एका कार्यक्रमामध्ये शिवाचा मुलगा संभाजी डोळे काढले आणि त्यांचे तुकडे करून कुत्र्याला खाऊ घातले. त्यानंतर जैन समाजात तारा देवींचा जन्म झाला आणि त्यांनी औरंगजेबाच्या विरोधात लढले असं चुकीचं वक्तव्य करून खोटा इतिहास सांगितल्याबद्दल 1 तारखेला आम्ही सोलापूर फौजदार चौडी येथील पोलीस निरीक्षक महादेवराव साहेब यांना आम्ही निवेदन दिलं. ज्या जैन मुनीने आमचे देवतांवर चुकीचं वक्तव्य केलं, तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून. गेले 6 दिवस झालं आम्ही वारंवार चौकीत जात होतो, पण महादेवराव साहेब यांनी गुन्हा दाखल तिथं केला नाही. या महाराष्ट्रात सर्वात मोठी दुर्दैव गोष्ट आहे, ज्यांच्यामुळे आज आपण स्वाभिमानाने जगतो. जे सत्ताधारी विरोधक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने मतं मागतात, त्या असे राज्यकर्ते ह्या जैन मुनींचे निषेध नोंदवत नाहीत, त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करत नाहीत. शेवटी काल आम्ही ऑनलाईन तिथं तक्रार दाखल केलेली आहे. आज चौकीतून आम्हाला बोलवण्यात येईल, आमचा जबाब घेऊन त्यावर FIR त्यांच्यावर दाखल होईल. गेल्या वर्षी सुद्धा आपण बघितलात, सोलापूरकर असतील अशा अनेक लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांवर चुकीचं वक्तव्य केलं होतं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त आम्ही सोलापूरमध्ये त्यांच्या विरोधात आंदोलन केलं होतं. तेव्हा सर्व शिवशंभू भक्तांची मागणी होती की आपण एक विशेष अधिवेशन बोलवावे आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व सर्व महापुरुषांच्या विरोधात कोणी चुकीचं वक्तव्य केलं तर तिथं मोकांतर्गत कारवाई करण्यात येईल असं आम्ही तिथं मागणी केली होती. पण दुर्दैवी तेव्हा राज्यकर्त्यांनी कायदा तयार केला असता तर हा जैन मुनी आज बोलण्याचं धाडस केलं नसतं. आणि 1 तारखेला जर फौजदार पोलीस निरीक्षक महादेवराव साहेब यांनी गुन्हा दाखल केला असता तर आपण काल पुन्हा बघितला दुसरा जैन मुनी यांनी निलेशचंद्र यांनी नितेश राणे यांची उंची छत्रपती शिवाजी महाराज एवढी आहे असं वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. ह्या जगात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांची उंची बरोबर कुणाचीच होऊ शकत नाही. आपण येथील राज्यकर्त्यांनी तात्काळ आपण एक विशेष अधिवेशन बोलवावे सर्व सत्ताधारी विरोधकांनी आणि आपण तिथं कायदा तयार करावा. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, पुण्यश्री अहिल्याबाई होळकर व सर्वच महापुरुषाच्या विरोधात ह्या महाराष्ट्रात कोण चुकीचं वक्तव्य केलं तर त्याच्यावर मोक्षांतर्गत कारवाई करण्यात येईल असा आपण कायदा तिथं तयार करावा. जर तुम्हाला कायदा तयार करणं होत नसेल तर तुम्ही महापुरुषांच्या नावाने यापुढे मतं मागू नका. आणि यापुढे जर महापुरुषांच्या नावाने जर तुम्ही सत्ताधारी विरोधाने मतं मागितलात तर सर्व 18 पगड जातीचे सर्वच महापुरुषाला मानणारे लोक ह्या राज्यकर्त्यांची सभा उधळून लावल्याशिवाय स्वस्त आम्ही बसणार नाही.